याला कारणीभूत राज ठाकरेंनी सांगितले की शिंदे आहेत. शिंदेनी जे काही पत्र दिलं होतं त्याचं अल्टिमेटम पूर्ण केलंच नाहीये ना. माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, आत्ताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी कुठलंही खोटं आश्वासन दिलं नाही. त्यांनी जे लिहून दिलेलं आहे त्याच्या आधारे सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. उदाहरणार्थ ते असं म्हणाले की नोंद सापडल्यानंतर सर्टिफिकेट मिळायला उशीर होतो तर तहसील ऑफिसमध्ये एक वेगळं डेस्क ओपन करा. ते झालं म्हणून तेवढे दाखले सापडले ना. मग शिंदे समितीची मुदत वाढवली, सारखी वाढवतात, आता पुन्हा वाढवली. त्यामुळे एकनाथजींनी दिलेला कुठलाही शब्द, जे गेले त्यांना 10 लाख देऊ दिले, त्यांच्या घरच्या नोकऱ्या देऊ दिल्या. हां, आणि त्यामुळे मागण्या कधीही प्रॅक्टिकल करायच्या. मी चळवळीतून म्हणून आय वॉज ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी ABVP, अखिल भारतीय विद्यार्थी ऑल इंडिया, काश्मीरपासून जे मोर्चे मी लीड केले.